मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन हे माझी साधना आणि त्या क्षणापासून शबरी माता वाट पाहावं लागल्या मेरे झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के आज भाग जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दिया जला के मैं दिवाली मनाऊंगी मेरे जन्म जन्म के पाप धुल जाएंगे राम आएंगे आज मेरे राम जी का आगमन होगा पूरी दुनिया का पावन होगा आज मेरे राम जी का हाथों से खिलाओगे मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाओगे हाथ हाथ लक्ष्मी का दर्शन होगा शबरी की खुशियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की खुशियों का पावन होगा जब मेरे राम जी का ताकद नामाची मग या जगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन असं तो कोणतं आहे ते नामसाधन मग या साधनाला काय विशेषता आहे याला सर्वात एक विशेषता आहे ह्याला आचारसंहिता नाही बाकीच्या सगळ्या साधनाला आचारसंहिता आहे पण ह्या साधनाला आचारसंहिता नाही का एक तर पहिलं साधन याला ज्ञानोबाने सांगितलंय नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परम पावन वेदार्थी माऊली म्हणतात या नामचिंतनाला अजिबात कुठला प्रतिबंध नाही उलट ज्ञानोबा म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उद्धर ही नामाची ताकद आहे या नाम साधनेमध्ये
वेळ आणि काळ तुम्हाला घेण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही. का? कारण ती साधना इतकी श्रेष्ठ आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात की हरी बोला भांडता आणि हरी बोला कांडता. सगळं कार्य करता काय बोला? हरी बोला. हरी बोला जनी आणि हरी बोला विजनी आणि एका जनार्दनी हरी बोला. विडाल विडाल. बरं, ह्याच्यात अजून एक माध्यम आहे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, महाराज म्हणले यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार अन्न लगे चिंता कोणाशी. विडाल विडाल. मग सगळ्यात सोपी साधना आहे कोणती आहे? नामसाधना. या नामचिंतनाला वयाची आट नाही. एवढंच नाही, तुम्हाला वेळेची सुद्धा आट नाही. बरं, नाहीतरी आपल्याला जे भांडवल दिले महाराज सांगतात, दिले इंद्रिय हात पाय आणि डोळे मुख बोलाया वचन. बरं, कशामुळे दिला असेल? बरं, देवाचे उपकार बघा किती आपल्यावर, किती उपकार आहेत आपल्यावर. इथं तोंड दिले, बरोबर आहे, इथं नाक, डोळे, कान, ही बॉर्डर. ही बॉर्डर नसती तरी आपल्याला ऐकायला आलं असतं. पण देवाचे उपकार, भगवंतानं विचार केला, हे भविष्यामध्ये दूरदर्शन बघतील, टी व्ही पाहत बसतील, अँड्रॉइड मोबाईल पाहत बसतील, ह्यांचे डोळे डीम होतील, हे हॉस्पिटलला जातील, डोळे तपासतील, डॉक्टर ह्यांना चष्मा देतील आणि चष्मा दिल्यानंतर त्या चष्म्याच्या काड्या कुठं अडकितील म्हणून ही दिलंय आपल्याला. नाही तर कुठं, मला सांगा, आता जर ही दिलं नसतं देवानं, आज प्रत्येकाला 2-2 खिळे ठोकावं लागले असते, तर चष्मा अडकायचा कुठं? हां, अहो काय देवानं भांडवल दिले महाराज आपल्याला, साधं आहे का हे? हा हा हा. कबीरदास महाराज म्हणले, एवढं चांगलं तोंड दिलंय ना, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. हे चांगलं तोंड आहे महाराज हे. अहो ह्याला सकाळी अर्धा तास लागते मेंटेनन्सला. मेंटेनन्सला किती लागते? अर्धा तास. कोलगेट वर आणि एका मिनिटात खराब करते महाराज ते तोंड आपलं. हे तोंड म्हणजे काय, कचरा कुंडी बस स्थानकामधली का काय? किती चांगलं तोंड आहे बरं हे ना. आपलं पुड्या खा, नाही तर ते हे व्हिडिओ वाढण्यासाठी दिले काही. मी म्हणलो व्हिडिओ वाढू नका, पण त्याला राग आला बाबा. त्यानं म्हणला महाराज तुम्हाला विडीचं महत्व माहित नाही. ते मला म्हणलं कस काय? त्यानं मला विडीचा श्लोकच म्हणून दाखवला. धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम. ते म्हण
टाकडम टुकडम स्वर्ग स्नानम आणि आखी विडी मोक्ष स्नानम म्हणलं ते. खराबा करून गेलेत महाराज शरीराचा. आणि बघा महाराज आणि वारकरी समाधानीत महाराज. बघा आम्ही सगळे समाधानी येतात पण एवढे मध्ये मन जेवढे आज आलेत ना कीर्तनाला सगळे समाधानी येतात. आपल्याला कोणता आजार नाही. मी 63 पर्यंत आलोय. मला कुठला आजार नाही अजून. गोळी सुद्धा खात नाही अजून. इंजेक्शन सुद्धा नाही अजून. हा अजिबात नाही. रोज भजन करायचं ना कायला इंजेक्शन घ्यायची गरज आहे. हे मोठे मोठे श्रीमंत लोक मारत 3-3 मजली इमारत आपल्याला पाहायला नाही जात. चला महाराज आम्ही न 3 मजली इमारत बांधली. बरं एका चहाच्या कपावर 3 मजली फिरते मला ती इमारत. आणि हे पाहणं महाराज इमारत नाही ती सुंदर आहे ना. आणि महाराज बेडरूम पाहणं कसं आहे तुम्हाला. काय बेडरूम सुंदर आहे बघा बेडरूम. बरं चला मध्ये म्हणे हा बेड आहे ना महाराज. हा बेड माझ्या मुलांनी मद्रासून आणलाय बेड. म्हणलं छान आहे मग झोपा म्हणलं वरी आता. नाही नाही म्हणजे डॉक्टर म्हणले खाली झोपा आता. आता बेडला का राखी टाकून फुकतो का आता मग त्याला. आता हाय काय त्याच्या बेडवर आम्ही झोपलात आणि ते खाली झोपले. डॉक्टर म्हणले वरी झोपू नका. म्हणलं तुम्ही लाकडावर झोपा जाऊन डायरेक्ट आता. भोजन करताना सुद्धा महाराज तसंच ते भोजन कर. मी आता ताटातलं काढलं काहीतरी श्रावण महाराज. जे आलं ते भस्मसात करू ते तथा. आणि हे बसले की नाही आपल्या पंक्तीला हे मोठे सधन माणसं. ए बाळा देश आणदेश म्हणजे टाटा स्कायची का कोणती. ताट आण ताट वर ताट. हा ठीक आहे. काय बाबा एक काम कर ना बाळा चपाती काढून घे. सर्व खात नाही चपाती मी. भाकर पण काढून घे. मी नाही भाकर खात. भात पण काढून घे. नाही भात खात नाही. वरण तर पहिल्यापासूनच खात नाही मी. लोणचाला हातच लावत नाही. पापड स्पर्शच नाही त्याला. वांग्याची भाजी का नको. पनीर अजिबातच खात नाही. सगळे काढून घेतलं. गौऱ्या खातो का काय खातो काय रे आता. हाय का काय ताटात उरलं काय आता. काहीच उरलं नाही मला. हा अहो तुम्ही मला आता जाताना जीव घाला. मी अजून जेवतो जाता जाता सुद्धा. हा तुम्ही भोजन देणार ना हे मला माहिती. पण मी जेवू शकतो आता जाताना सुद्धा. आजारच नाही महाराज का आपल्याला. कुठलाच आजार नाही महाराज. पडल्या पडल्या झोप लागते महाराज. हे लोक येड पड नाही महाराज मला रात्रभर झोप येत नाही. काकड्याला ये ना मग आमच्याकडं. येडे आवला ती घरी पडते पण इथं काकड्याला येत नाहीत महाराज. काकड्याला यावं झोपील. कीर्तनात झोपतेत महाराज काही का वाघ आमच्याकडं. बाबा दारू ते मला म्हणतो इकडे या. आता कीर्तनात जर झोप येत असेल ह्यांच्यासारखे श्रीमंत कोण म्हणावत महाराज. आता ह्यांना पारितोषिक दिलेलं बरं मला वाटतं रे महाराज. भजनासारखा आनंद आहे. भजो रे भैया राम गोविंद हरी. भजो रे भैया राम गोविंद हरी. जप तप साधन कुछ नहीं लागत. जप तप साधन कुछ नहीं लागत. नहीं खर्चत गठरे. भजो रे भैया भजो रे भैया राम गोविंद भजो. अहो तुकोबाराय म्हणले तू का म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोर पण जाळावे ती. अरे भजन करा भजन. कबीरदास महाराज म्हणतात अनाडी दुनिया भजन विना कैशी तरियो. अनाडी दुनिया भजन विना कैशी तरियो. अनाडी दुनिया महाराज. जिंदे बाप को रोटी न देवे मरे वाद बजतइयो. रामा मरे वाद बजतइयो. मुट्ठी भर धर के चावल लावे. मुट्ठी भर धर के चावल लावे. कौवा बाप बुलावे रे. भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन वर्ण नाही. कबीरदास महाराज म्हणतात अरे जिवंत असताना बापाला विचारणार नाही. आणि मग तसे क्रियाविधीला पाव
कावळ्याला. काय बरं त्या कावळ्याला बोलून, आणि सत्याला किंमतच नाही महाराज. आता बघा तुम्ही, आपल्याला सध्या बिस्किट कुणी आणून देणार नाही. फक्त तुम्ही आजारी पडा हॉस्पिटलला, तुम्हाला बिस्किटचे पुढेच पुढे. मी आजारी पडलो, एवढे पुढे आले ते मला. कोणी वेळ नाही थोडं खा. मी पाहायचं, घरच्या लोकांनी खायचं सगळं ते. आता देणार आहे, आता देत नाही कोणी. पण कबीरदास महाराज म्हणतात, पत्थर का एक नाग बनाया, उसकी पूजा करियो रामा, उसकी पूजा करियो. सत्य नाग जब निकला घर में, सत्य नाग जब निकला घर में, लौट कोई कर पड़ियो रे भजन बिना. पत्थर का एक नाग बनाया, उसकी पूजा करियो रामा, उसकी पूजा करियो. ते नागपंचमी असते का नाही, आमच्याकडे असते मराठवाड्यामध्ये बघा. ते भिंतीवर चित्र काढतात सापाचं, भिंतीवर. तुमच्याकडे काढतात का नाही? ते काढतात का नाही? हा, फोटो असतो. आमच्याकडे चित्र असतात भिंतीवर सापाचे, 5 चित्र असतात असे. मी नेमका आळंद येऊन घरी आलो तर सकाळी सकाळी आमची जगदंबा बोल भवानी माते की, तिथे सापाला चित्र काढले, चित्र सापाचे. मी म्हणलं ही जाताना चांगली होती, इथं डायनामा कस काय गेला नेमका. मी म्हणलं ए काय केव्हा जा तुम्हाला कळत नाही काय वजन आहे आपलं घरी, काय वजन आहे. ह्याच्यापेक्षा काय पारितोषिक असेल आपल्याला घरचं. एवढं कीर्तन करून ती म्हणते तुम्हाला काही कळत नाही. काय उपयोग आहे सांगा, काय उपयोग. आणि आमचं वजन बी घरी नाही महाराज. आता घरी बघा तुम्ही, आता 2-3 वाजता गेलं का नाही घरी, रात्री उठत बी नाही कोणीच उठत नाही. मी नुसतं आपलं दारात जाऊन अरे वारलं जोरात, वजन तर पाहिजे ना. कोणी उठलं नाही महाराज. एकदा तर 3 वाजले बघा, 1 वाजल्यापासून नाराज होतो मी. उठलीच नाही बिचारी ती. मग 3 वाजले, मग मी काकडा सुरू केला. उडा बांडू रंगा प्रभास मयो जोग्याचा मेळा गरुड बारे दाटला. सगळे आंधळे झाले, पांगळे झाले, वासुदेव झाले. मग आमची जगदंबा उठली. वासुदेव आलेत काय की म्हणलं, वासुदेव नाही जोगी आलेत, उठा जरा उठा. काय वजन आहे आपलं. घरची लेकरं घाबरत नाहीत आम्हाला, म्हणून बाहेर कोणी लेकराला बोलत नाही मी. आता काय काय म्हणतात आम्ही घरी गेल्यानंतर, गावास बाळ्या बाळ्या गावास, बुवा आहे बुवा. अरे बुवा म्हणजे काय भूत बांगला आहे का काय, काही म्हणतात महाराज. गावास बाळ्या महाराज ह्यांना धरून न्या. आता तुमचे धरून न्या, आमच्या घरातला उताडा कुठं सोडायचा नेमका. काय काही धरून न्या, काही म्हणतात आपलं. एक जण तर मला महाराज याच्या कानात उडी मारा. अरे माझी काय भेंडकुळीची अवलाद आहे का काय, त्याच्या कानात उडी बसेल कशी हो. बरं मी तरी लेकर घेतो बघा मांडीवर, बाबा मी घेतो लेकर मांडीवर. पण लेकर चांगले. आता ते लेकर मस्त होतं बघा तुमचं ते, आता ह्या बंगल्यामधले गुजूर काय लेकर तसे असं. काही काही लेकर बघूच वाटत नाहीत महाराज. एक डोळा ह्याकना किदर बी द्याकना काय ते लेकर. काही काही लेकर भलती चित्र. माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या एवढो. अहो एक जण तळ हातात आणलं लेकराला माझ्याकडे. महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीच आहे का कावळ्याच आहे नेमकं. बरं काय त्याला आशीर्वाद द्यावा आणि काय. आणि माझा आशीर्वाद बी लागत नाही बाबा.
मी आशीर्वाद दिला की उलटच होत. गेल्या हप्त्यात एका पेशंटला बघायला गेलो गल्लीमध्ये, आजारी होते ते बघायला, पण ती लास्ट बॉललाच आली होती ती बी. गेलो बघायला त्यांना, म्हणलं बाबा कस काय, मला भाकर जात नाही, उद्या दुरुस्त होतात म्हणलं तुम्ही. आता आशीर्वाद दिला आणि घरी आलो. सकाळी लोकच बोलवायले मला, म्हणलं कस काय बाबाचं, म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिले गेले ते, म्हणून मी आशीर्वाद देत नाही बाबा कोणाला. तुला देऊ का थोडा आशीर्वाद? तुम्हाला भरपूर आशीर्वाद आपला, काळजी करू नका तुम्ही. अजिबात मी आहे तुम्हाला पाठीमाग, अजिबात मी खंबीर आहे तुमच्याकडे. अरे एवढा भगवान परमात्मा, भिवू नका, घाबरू नका तुम्ही. फक्त मला 500 रुपये द्या पाया पडून. विठारा विठारा. अहो महाराज, त्या भिंतीवरल्या सापाला पूजा चालू आमच्या घरी, आणि एवढं तांब्यावर दूध त्या भिंतीच्या सापावर, त्या सापाला. मी म्हणले हा बघ, ते साप काय पित नाही दूध, मला 1 कप दे. हा तुम्हाला नाही. बघा त्या भिंतीवरल्या नागाला, पण खऱ्या वाघाला नाही. किती अवघड आहे मग ते बाहेर गारोड्याचा खेळ चालू होता, सापाचा खेळ. मन डोले मेरा तन डोले मेरा गया रे, कौन बजाए बांसुरी. बरं हे जमतं का ना आप्पा? बेलांची नागिन निघाली ते गारोडी आणला. मग साप, त्याला म्हणलं चल साप घ्या आमच्या घरी, पूजा चालू घरी. मग भिंतीला परेशान व्हायली मला आमची अर्धांगिनी. तो खरा साप घेतला. कसला घेर म्हणला, मोठ्या फडीवाला जरा चांगला. त्यानं चांगला फडीवाला साप घेतला ना आलं घरी. आमच्या बायकोला म्हणलं चल साप आणलाय आता खरा. हा म्हणलं मी नाही, गारोड्यानं आणलाय. माझ्या सापा ती आली बघा, दुधाचं तांबे, ते हातात पूजेचं ताट बिन फूल मस्त 100-200 रुपये आणि सगळं साहित्य. म्हणलं हे बघ म्हणलं इथं. त्याला म्हणलं बाबा ते झाकण काढा. ते सापाला सवय असते महाराज, ते झाकण काढणं आणि त्यानं फडी काढणं. आमची बाई खरा. अरे खऱ्या सापाला किंमत द्या, अवघड आहे महाराज खेळ. विठार विठार. महाराज म्हणजे तुम्हाला मी साधन सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
नाथ महाराज म्हणले तुम्ही एक काम करा, करा रे बापानो साधन हरीचे. सगळ्यात मोठं साधन कोणतं आहे? हरीचं. बरं महाराज, आता तुम्ही हरीचं जे साधन काढलंय आम्हाला घ्या म्हणतात, पण महाराज हे हरी साधन जे आहे या जगाच्या पाठीवर, हे हरी जे मंत्र आहे कुणी आणला जगामध्ये? हरी मंत्राचा उच्चार करणारे पहिले वैष्णव आहेत भगवान शंकर. हरी 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 मंत्र हा जीवाचा. 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 मन तिजे माझ्या दया माऊली म्हणतात हरीचा मंत्र या जगामध्ये प्रथमतः जर आणला असेल तर भगवान शंकर. बरं महाराज, आता भगवान शंकराने तो मंत्र आणला म्हणून आम्ही म्हणायचा का? महाराज म्हणे त्याचं एक कारण आहे, या जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकाचे वैष्णव सुद्धा तेच आहेत. नाथ महाराज म्हणतात अधीनता उमा पीठ प्रगटले. अधीनता उमा पीठ प्रगटले. या विश्वामध्ये पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव पहिले वैष्णव. एवढंच नाही, पंढरपूरची पृथ्वीवर पहिली वारी करणारे सुद्धा भगवान शंकर आहेत. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, म्हणजे पहिली वारी त्यांनी केली पंढरपूरची भगवान शंकरांनी. एवढंच नाही, पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या समोर पहिलं काकड्याचं भजन केलं असेल तर भगवान शंकरांनी. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात,
मन काकड्याचं भजन हे सगळ्या श्रीमंताचं भजन आहे. आणि पहिला काकडा भगवान शंकराने केला आणि त्याच्यासारखा आनंद बी नाही महाराज काकड्यासारखा. पहिलं मी एकटाच काकडा करायचो. 10-12 वर्ष मी काकड्यासाठी होतो. पहिलं नुसतं काकडा करायचं सप्त्यामध्ये. पण महाराज आनंद मिळायचा काकड्यानं. पण ते काय कोणी बरोबर यायचं नाही म्हणायला, वाजवणार कोणी नाही. आणि सिस्टीममध्ये सुद्धा मला माईक द्यायची नाही कधी. एकटा असल्यामुळे काय करायचं म्हणजे माईक. तरी एकदा मला त्यांनी माईक लावून दिली. राग 10 माईक लावली होती. 10 माईक लावली, राग लावली. त्यांना राग आला उठिल्यामुळं. ना म्हणला माईक 10 माईक. मग तर काय मीडियाची मुलाखतच आपली मग सगळी. असा जोरदार काकडा केला मी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. सकाळी चहा प्यायला गेलो एक जणाकडं. जय रे. लोक म्हणले महाराज आज काकडा केला नाही तुम्ही. अहो म्हणलं 3 वाजल्यापासून केला ना. नाही महाराज ऐकू आला नाही. म्हणलं कसं काय. अहो 10 माईक आहेत. चला बरं म्हणले पाहायला. माईक 10 होते पण एका माईकाला वायर नव्हतं माग. अशा अवघड कार्यक्रम आहे महाराज. पण काकड्याचं भजन श्री मी बोलत नाही कधीच. काय राग येत असतो प्रत्येकाला. मी एवढा चालू असून मला फशी देत. बाकी काय सांगा होतं. वा वा. काय सांगा आता. तरी एक जणानं मला 10 रुपये देऊन पाया पडलं. जरा मला मारा 10 रुपये. म्हणलं कमाल आहे. कधी रुपये देत नाही तर 10 रुपये काय करा म्हणला. कुठंच चल नाही. अहो एक जणानं 50ची नोट दिली मला घडी करून. मी खिशात टाकली. मग आम्हाला ते घरी हेड ऑफिसला जमा करावं लागते नोट. आई राजा आईचा उदो उदो त्यांच्याकडची जमा केली नोट. आमची अर्धांगिनी दुकानी गेली सामान घ्यायला. ती 50ची नोट घेऊन सामान घेतलं, बॅगमध्ये भरलं, नोट दिली. दुकानदार हुशार असतात. गल्ल्यात टाकताना उघडली त्यांनी. ते उघडल्यावर म्हणले बाई नोट परत न्या. ते म्हणले काय झालंय. ते म्हणलं अर्धी 50ची आणि अर्धी 10ची. ती नोट पुन्हा माझ्याकडे तशीच. म्हणलं कस काय. ते म्हणजे अर्धी 50ची आणि अर्धी 10ची. म्हणलं एवढा धोका. मग ती नोट घेतली ना आळंदीला गेलो. म्हणजे महाराज बसले होते त्यांच्या पायावर ठेवली ती नोट. महाराज म्हणले 50 रुपये. राहू दे आता. कीर्तन येतात म्हणलं आता काही अडचण नाही. म्हणजे 50 रुपये दिले. इकडे 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 इकडे. मला कस काय इकडे. त्यांनी मला 100ची दिली. म्हणलं बाबा माझ्या हातानं पाप झालं. म्हणले कस काय. म्हणलं आपली ती 50ची नोट उघडून बघा ना. ते म्हणले माझी 100ची बघ ना उघडून कशी ती. एकीकडे 100ची मध्ये 2ची इकडं 5ची त्याला 3 ठिगळं महाराज. आता तरी स्वयंपाक सुधारलेत बाबा. आता चपात्या वगैरे पातळ होत्या. आता इथं पहिल्या चपात्या नाही चपातो असल्या जाड. मी भोजनाला बसलो. त्यांना म्हणलं काकू मला अर्धी चपाती आणा. त्यांनी असली 2 मुलं पाठवली चपाती आणायला. 2 जण. म्हणलं काकू म्हणू कुठे गेले. म्हणले चपाती आणायला. म्हणलं 2 कशाला. म्हणल्या काल 3घाला उचलली नव्हती. ती चपाती का तिची आज सासू म्हणलं एवढी मोठी जाड. खाल्ली गपचीप ताटात. त्याच्यावर काय करणार. जेवण झाल्यावर ते म्हणतात काही का असा ना महाराज वारकरी काही बी खातील. ते काय वगार आहेत का हलगट आहेत का काय बोलायची भाषा आहे. काही म्हणतात काही बोलतात. नाही इलाज असतो. विडाला विडाला मग महाराज नाथ महाराज म्हणतात ते भगवान शंकराचं साधन आहे. मग करा रे बापांनो साधन हरीचे आणि धनी करणीचे करू नका. त्याचा फायदा दुसऱ्या चरणामध्ये. जने हे जन्म
साधना कोणती आहे? फलश्रुती काय त्याची? जेणे नये जन्म आणि यमाची यातना. जन्माला द्यायची गरज नाही. जन्म ना हिरी आणिक आणि तुका म्हणे माझी. पुन्हा तुम्हाला जन्म घ्यायची गरज नाही महाराज. का? इतकी नामामध्ये काय आहे? ताकद आहे. जेणे नये जन्म यमाची यातना. जेणे बरं आपल्याला माहित नाही का, उद्या नाथ महाराज म्हणतात कोणीतरी आपल्याला विचारेल उद्या पातकी करिता आणि पुढे आहे पुसता, आम्ही काय उत्तर देता खुशीर होतो. उद्या कोणतरी विचारणार आहे ना आपल्याला, कोण? यमाचे यमदंड बैसतील माथा, ते तुझं कोण सोडवित आहे? कोण सोडवायला तिथं कोणा? मग मारी ती झोडी ती मारुती जोडी तू तोडी ती चुरा, मारुती जोडी ती 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 तोडी ती चुरा. अशी काही साधना करा. तसं गुरुवारे बाळूबाबा देव झाले. साधना करून काय झाले? ते देव झाले. त्यांच्या समाधी मंदिर आहेत. कशामुळं? साधना केली त्यांनी. मग आयुष्या साधना करा, काही अशा साधना करा जेणेकरून देव होताल तुम्ही. महाराज ज्ञानोबाराईनी रेड्याला हातात धरलं, त्याची समाधी आळेफाट्यावर. समाधी कोणाची? रेड्याची. लाखो लोक रेड्याचं दर्शन घेतात आळेफाट्याला. बरं, आपली जर समाधी आपण हायवेला केली तर नाही उगा अंदाजा कोण दर्शन घेणार आहे आपलं? आपल्या घरचे तरी लोक येतील? कोणी येत नाही महाराज. जोपर्यंत आपला काळ चांगला तोपर्यंत घरचे लोक आहेत. एकदा कालखंड घसरला, घरचे सुद्धा साध्य नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे,
टाळ्याच वाजल्या पाहिजे बाबा तुम्ही. नाही मस्त बसले बरं का, सुंदर. अहो खरंच महाराज भजन करावं असंच महाराज. धडधड आणि भजन आणि भांडण हे चपळ लोकांचा धंदा आहे महाराज. हे नेबळट लोकांचा धंदाच नाही महाराज. हे का नाही, भजन सुद्धा असं धडधड धडधड धड केलं तर भजन आहे. हो नो बारा नाही मला कोणी म्हणाच म्हणलं नाही. तो काय इवाईस का माझा, घे ना माईक, म्हण ना माईक घेऊ म्हणा. आणि भांडणं सुद्धा, भांडणात बी एक हाणूस तर 10-15 हात आले तर भांडण करी जा. आता त्यानं 10-15 गुदाडे घातले तरी म्हणते मी त्याला बघणार आहे, मर चिन्हला हाण ना त्याला. तशी क्रियाविधी होईल ना अशा ना तुझी. हा चपळ लोकच का धड 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 भजन झालं पाहिजे. बेस्ट धड 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 त्याचं नाव भजन आहे मला. आणि खरंच फ्रेश माणूस होते, फ्रेश 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 सुंदर बाबा. मला आवडतं असं भजन. एक गायक मला भेटली होती कीर्तन झाल्यावर. म्हणले महाराज मी एक प्रमाण म्हणणार होतो, म्हणलं मी आल्यावर म्हणा. आता मी उपयोग काय, अख्खे कीर्तनात काही बोलले ना, आता काय म्हणून दिवा लावणार आहे तुम्ही. आता वेळ निघून गेली, काय उपयोग नाही महाराज, पुन्हा काय उपयोग नाही. सचखंड एक्सप्रेस फक्त 2-2.5 मिनटं थांबत असते. ती जोपर्यंत थांबली ना तोपर्यंत मध्ये बसायचं बघा. ती गेल्यावर मला जायचं होतं घरी. तुझ्या बापाला सापडते का ती आता. विठाला विठाला महाराज म्हणतात नाही कुणाची आणि तुझे नव्हे रे कोणी. तुम्ही खरंच नमुना बघा तुम्ही, आपल्यावर किती लोकांचं प्रेम आहे आज. आणि हेच प्रेम आपण मेल्यानंतर राहतं का यांचं. आता आपल्याला घरी जीव वाढतात, बरोबर आहे. इतका मोठा बंगला असतो, पण आपण मेल्यानंतर आपल्याला बंगल्यात बसवतात बाहेर पटांगणात. बाहेर का काय बिघडतं, थोडं बसू दे बंगल्यात. बरं अजून ऐका तुम्ही, त्या मानेसाठी एक उशी घेतलेली अशी त्या पलंगावून आपण. न्यू ब्रँड उशी होती मानेसाठी त्या प्रियताच्या. आता त्याच घरातला माणूस होता ना ते, मग घेतलं. मग ते स्नान घालताना ती उशी काढली आणि घरात ठेवली. मारा का उशी नाही, त्याला लावलेली साबण सुद्धा घरात घेत नाही. घेतात का नाही. नाही. आणि त्याचं ATM ह्या बाबळाच्या फोकानं झोडपत धरून ग. मग त्याचा पैसा उद्या त्याला साबण लावले न ग, त्याची उशी न ग, त्याला कपडे न ग त्याची.
हरी करा रे बापांनो साधना हरीचे, करा रे बापांनो साधना हरीचे, झणी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम, एक हरिनाम जपता घडी. एका जनार्दनीनं घ्यावा संशय, निशेष होय हरिरूप. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणी. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी. सार काय आहे? नाम आहे. बरोबर, कुणी काढले नाम सार? ही भगवान शंकराचंच आहे. सार 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 नाम उठवा तुझे सार, म्हणून शिळपाने जपत आहे वारंवार. मग सगळ्यामध्ये श्रेष्ठ जे आहे काय आहे? नामचिंतन आहे. या ज्ञानोबाराय सांगतात, नामा परते तत्व नाहिरी अन्यथा, अन्वाया अनेक पंथा जसे. माऊली म्हणले, अरे एखाद्यानं साधना करायची न वैकुंठाला जायचं, त्याच्यापेक्षा काही एखादीने वैकुंठा जावे, तो ती वैकुंठची केली आघवे. असे नामघोष गौरवे धवळले विश्व. माऊली म्हणले, अख्ख्या जगाला नावानं वैकुंठ केलं. हरी भजनी धवळिले जग, आणि चुकविला लाग कळी काळाचा. ही नामातली ताकद आहे. मग हे नाम सर्वश्रेष्ठ साधन आहे. किती मस्त वस्तीवर कार्यक्रम, एकदम नंबर 1 वातावरण. बाबा मंदिर चांगलं, बाळूबाबाचं समाधी मंदिर. आणि खरंच एखादी महात्मे अशी येतात आणि अख्ख्या जगाचं कल्याण करून जातात महाराज. साधू महात्मे असतात ते. मग संतच त्यांना म्हणायचं महाराज. ती येतात सहज, आणि सहज बोलल्यावर त्यांचं कल्याण असतं. सहज बोलणी हितोपदेश करुणी सायास. आणि त्यांच्यावर निष्ठाने विश्वास जर ठेवला ना बाबा, विश्वास ठेवला महाराज, विश्वास येतो करी स्वामी वरी सत्ता, आणि सकळ भोगिता होय त्याची. तुम्ही फक्त त्या बाळूबाबावर विश्वास ठेवा. 100% आपल्याला सगळ्याच गोष्टीत आघाडीला नेतील. पण आपला काय पाहिजे? त्याच्यामध्ये विश्वास पाहिजे. आपल्याला द्रव्य मिळेल, संपत्ती मिळेल, काय नवल नाही महाराज. त्यांच्या मनात आल्यावर महाराज अरे एकदाच देऊन टाकतील. तेव्हा हे संत असे असतात, ते कोणाला काय देतील एखाद्या वेळेला काही सांगता येत नाही. धरीतील हाती संत कृपावंत, तर पाळी पण धरीनात लळा त्यांचा. अरे एकदा संतांनी जर हातात धरलं ना महाराज, बस कल्याणच महाराज आपलं. म्हणून इतके महान संत, तपस्वी संत, हा तिथं समाधी मंदिर आहे. आणि विशेष करून महाराज भगवान शिवजीचं पण मंदिर आहे. पुन्हा योग्यांचे राजे दत्त भगवान, ती सुद्धा इथं. अजून काय पाहिजे महाराज तुम्हाला? गाणगापूर इथंच, गिरनार पर्वत इथंच, माहूरगड इथंच, आणि काशी सुद्धा इथंच आहे महाराज. फक्त तुमची ह्याच्यावर काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धेनं जर काम केलं ना महाराज, अन्नदान करी जा. अन्नदान लेने को हरिनाम, आणि देने को अन्नदान, डूबने को अभिमान, आणि तरणे को लीनता. तुम्हाला सध्या इथं द्यावं महाराज. अन्नदान करताना सुद्धा 17व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, दातव्यमिति यद्दानम दीयते अनुपकारिणी, देशे कालेचे पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. सात्विक दान आहे. देश चांगला आहे, सप्त्याचा काळ आहे, हा सप्ताह आहे, धर्ममंडप आहे हा. आणि या धर्ममंडपामध्ये अखंड नामचिंतन करणारे वैष्णव आहेत महाराज.
आणि ह्यांना जर अन्नदान होत असेल आपल्या मार्फत तर मला जगाच्या पाठीवर एक शीत केली अन्नदान आणि होय कोटी कुळाचे उद्धरण हे नामदेवरायचा अभंग. एक शीत जरी इथं अन्नदान केलं इथं अशा तीर्थक्षेत्रावर तर तुम्हाला एक कोटी कुळाचा काय होतो उद्धार होतो. ही अन्नदानाची ताकद आहे, नामचिंतनाची ताकद आहे. आणि एवढं मोठं तुम्ही माता भगिनी पुरुष मंडळ आमचे ललित महाराज जुनाच परिचय बाबा त्यांचा. आमचे गुरुवारी सद्गुरू विश्वातील सच्चे नामधारक महान संत गुरुवर्य तुकाराम बाबा जीवरकर बाबा खूप मोठे महात्मेच महाराज ते. आणि अखंड चिंतन असतं त्यांच्या मुखामध्ये अखंड चिंतन. आणि अजून बी आपल्या भक्ताला त्रास होईल गाडीचा म्हणून ते मोटरसायकलवर कार्यक्रम करतात बाबा. इतका साधू जगाची काळजी करणार कोण आहे महाराज. आमचे तुकाराम बाबा जीवरकर काळजी करतात सगळ्या जगाची. आता मी तर तिथं मुद्दाम मुक्काम करीत असतो त्यांच्या तिथं कीर्तनाला गेले की मी धावपळ करीत नसतो मुद्दाम मुक्काम असतो. मस्त गप्पा हाणतो बाबा बरोबर. सकाळी बाबा जीव घालतात आम्हाला. मस्त कोण जीव घालतं महाराज. आणि खरंच साधकाचा मायबाप आहेत महाराज ते. आणि त्या बाबाचे तर आमच्या ललित बाबाचा परिचय झाला. तुम्ही श्रावण बाबा तुम्ही खूप हुशार आहात महाराज. तुमचं गायन चांगलं आहे. नरेंद्र महाराज तुम्ही सुद्धा अतिउत्तम. गणेश महाराज त्याच्यापेक्षा उत्तम. सगळेच उत्तमात उत्तम हे का नाही. त्याच्यानंतर आमचे मच्छिंद्र भाऊ एकदा टाळ्या. त्यांनी मला एकदाच सांगितलं खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांनी एकदा सांगितलं म्हणले बाबा मी काय ह्याच्यामध्ये नव्हतो अगोदर म्हणले. मी ड्रायव्हर लाईनचा माणूस म्हणले आहे का नाही. आणि ड्रायव्हर लाईनच्या माणसाला सरासरी इकडलं ओढ लागणं आज चोपदार झालेत आपल्या इथं. हा बघ अजून काय पाहिजे. हा नाही नाही बाबा खूप धन्य. पण 500 रुपये आपले हा माझे राहतील ना पण. हा मग 500 रुपये द्या मला म्हणजे माझं समाधान होईल ना. कारण ते काय मी मुद्द्याला हात घालीत असो कधी नका देऊ मग आशीर्वाद द्या काही गरज नाही. हा तुम्ही एवढं तरुण मंडळ माता भगिनी पुरुष मंडळ मला आनंद वाटला बाबा. ललित महाराज इथं खूप समाधान वाटलं. इथं किती मोकळं वातावरण आहे महाराज. हे अजून 2 तास कीर्तन झालं तर मला कंटाळा येणार नाही इथं. कारण वातावरण इतकं फ्रेश आहे. गायक नंबर 1 वादक नंबर 1 आणि सुविधा सुद्धा नंबर 1 आहे महाराज. सिस्टीम नंबर 1 सिस्टीम बघा टक टक करायले महाराज. आमच्याकडे काही माईक असे असतात हातोडा घातला तरी हलो म्हणत नाहीत. एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद आहे म्हणून. पण सिस्टीम चांगली. आज अजून नवीन भांडवल आणलंय त्याने. आता मीच पूजा केली 100 रुपये दिले मला त्यांनी पाया पडून. खूप सुंदर मस्त कार्य. एकदा माऊलीचं भजन करू. आणि मी काय तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणलं नाही तुम्ही काही पण माऊलीच्या भजनात वाजवा. आणि टाळी वाजवताना आपण वाजवलेली टाळी आपल्या जवळच्याला ऐकू येऊ नये. ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलो. पण काही माणसं लई इठाल 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 म्हणलं बोट फुट्टल येड्याचा बाजार महाराज. मला काय वाईट वाटतं ललित बाबा. अहो पत्ते खेळताना का टाळ्या वाजायचं. पत्ते खेळताना लय भारी पानं टाकताना लय भारी टाकते मला अक्षरमध्ये लय भारी. ते उचलताना लय पद्धतशीर उचलतोय. पुन्हा शेवटचं पान मोठ लय भारी असतं महाराज. लय भारी असते देखील. जसं याचा आज सासरा चाला आता इथं आता भेटायला. आता माऊलीचं भजन करा शेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर एकदा जय
पद पावेगा पावेगा परम पद पावे तन तमुरा तार मन तन तमुरा राम नाम का मोती पाया श्याम नाम का मोती क्या नहीं मांगता
मौत